नमस्कार माऊली. श्री संत तुकाराम महाराज यांची गाथा आपण आज वाचायला सुरुवात करणार आहोत. आज पहिला दिवस आहे. आज पहिला दिवस असल्यामुळे प्रस्तावना देत आहोत. तिथं प्रस्तावना दिलेली त्याच्याविषयी सुरुवात करणार आहोत. रामकृष्णारी. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती असे म्हटले जाते. परमेश्वर धर्मरक्षक साधूचे परित्राण आणि कुटुंबाचा नाश यासाठी भूतलावर अवतार घेतात. या 3 कार्यापैकी धर्मरक्षण आणि साधूचे रक्षण ही 2 कार्ये संत करीत असतात. भारतात इतर प्रांतापेक्षा महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभली आहे. या परंपरेला अनुसरूनच संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांनी अभंग गाथेच्या माध्यमातून जनाला कल्याणाचा मार्ग दाखवला आहे. श्री तुकोबाराय नाथांनी शके 1521 मध्ये देह ठेवला आणि 8 वर्षांनी महाराष्ट्रात 2 महान संत जन्माला आले. शके 1530 मध्ये इंद्रायणी तीरी देहू येथे श्री तुकाराम महाराज आणि गोदावरी तीरी समर्थ श्री रामदास स्वामी यांचा एकाच वर्षी जन्म झाला. श्री तुकाराम महाराज 41-42 वर्षे या भूलोकावर होते, परंतु तेवढ्या काळात त्यांनी या भूमीला वैकुंठाचे स्थान प्राप्त करून दिले. शके 1571 मध्ये ते सदैव वैकुंठात गेले. आपल्या अभंगवाणीने त्यांनी शके 1554 ते 1571 या 18 वर्षाच्या काळात जनजागृतीचे महान कार्य या भूमीवर केले. श्री तुकाराम महाराजाचे अधिकृत चरित्र उपलब्ध नाही, परंतु उपलब्ध पुराव्यावरून श्री तुकाराम महाराजाविषयी पुढील माहिती मिळते. देहू हे श्री तुकाराम महाराजाचे वडिलोपार्जित वास्तव्य स्थान आणि लोहगाव हे त्यांचे आजोळ. देहूला त्यांना छळ सोसावा लागला आणि लोहगावी त्यांचे कौतुक झाले. त्यांच्या बाबतीत मथुरेशी कृष्ण जन्मला पाही, परी गोकुळाच्या सुखाशी पार नाही, तैसा तुकोबाचा प्रेमा पाही, लोहगावी लुटिला. या ओळी सार्थ ठरतात. देहूगाव. धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. धन्य क्षत्रवासी लोक उच्चरिती नामे, वाचे नामघोष, कटी कर उभा विश्वाचा जनिता, वामांगी ते माता रखुमाई. दास तुका तेथे करीतो कीर्तन, हृदयी चरण विठोबाचे. या 4 चरणात वर्णन केल्याप्रमाणेच देहू हे गाव आजही आहे. देहूला विठ्ठल रुक्मिणी शेजारी उभे आहेत. समोर गरुड, पारावर गरुड हनुमंत हात जोडून उभे आहेत. पूर्वेकडील दरवाजाजवळ दक्षिणमुखी विघ्नहर्ता श्री गणेश आहे आणि बाहेर श्री भैरवाचे मंदिर आहे. गावाच्या मध्यभागी इंद्रायणीच्या काठावर श्री तुकाराम महाराजाचे 8वे पूर्वज विश्वंभर बुवा यांनी बांधलेले विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे. श्री तुकाराम महाराजाच्या वंशजाचा इनामदाराचा वाडा तेथे आहे. त्यांच्याजवळच तुकोबा रायाचे राहते घर आहे. त्या घरातील ज्या खोलीत श्री तुकाराम महाराजाचा जन्म झाला तेथे नंतर स्थापन केलेली विठ्ठल मूर्ती आहे. वाड्याच्या पश्चिमेस आज जेथे एक पडकी बखळ दिसते तेथे श्री तुकाराम महाराजाच्या काळात मुंबाजी बुवाचे घर आणि बाग होती. नदीच्या काठाने उत्तर दिशेकडे मैलभर लांबीचा मोठा डोह लागतो. त्या डोहाजवळ गोपाळपूर असून तेथे खूप जुना पिंपरीचा वृक्ष आहे. त्याच वृक्षाखाली तुकोबाचे अखेरचे कीर्तन झाले व तेथूनच त्यांनी प्रयाण केले. त्यांच्या पुढे अर्धा 1 किलोमीटर अंतरावर करंजाईचे स्थान आहे. तेथे मुरलीधराचे मंदिर आहे. श्री तुकाराम महाराज याच ठिकाणी एकांतात बसत असत. याच ठिकाणी इंद्रायणीत त्यांनी आपली खतपत्रे टाकली. रामेश्वर भट्टांनी जेव्हा तुकोबाचा छळ केला तेव्हा महाराज एका शिळेवर 13 दिवस ध्यानमग्न अवस्थेत बसले होते. तेथे श्रीकृष्णाने त्यांना बाळ रूपात दर्शन दिले व त्यांच्या वया तारल्या. आपल्या वया पाहून तुकोबाराय म्हणतात, बुडविल्या वया बैसलोदरने केले नारायणी समाधान. या शिळेला भक्तांनी अत्यंत पवित्र व पूज्य ठरविले व ती ढकलीत विठ्ठलाच्या मंदिरात आणली. तुकाराम महाराजाची पहिली पत्नी रखुमाईने हिचे वृंदावन जेथे आहे त्याला टेकून ती शिळा ठेवली. आजही ती तेथेच आहे. इंद्रायणी काठी पश्चिमेकडे घोरवडीचा डोंगर आहे व पलीकडे भंडाऱ्याचा डोंगर आहे. डोहाच्या बाजूला भामगिरी हा डोंगर दिसतो. हे 3 डोंगर आणि डोह ही श्री तुकाराम महाराजाची 4 एकांत स्थाने होती. देहूचा हा पुण्य परिसर श्री तुकाराम महाराजाच्या चरणस्पर्शाने पावन झालेला आहे. श्री तुकोबाचे घराणे. एकनाथ महाराज श्री तुकाराम महाराज यांची घराणी ही भगवत भक्तांना पूजनीयच आहे. श्री तुकाराम महाराज हे वंश परंपरागत विठ्ठलाचे दास होते. विश्वंभर बाबापासून त्यांच्या घरी देव आलेले होते. त्यांच्या घरची पंढरीची वारी होती. लौकिकदृष्ट्या तुकोबाच्या जातकुळीचा घराण्याचा प्रतिष्ठेचा विचार आपण का करावा?
तुकोबाराय स्वतः म्हणतात, शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंबे मोकलिलो, गोकाया अक्षर मद नाही अधिकार, सर्वभावे दिन तुका मने यतिहीन, याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य, बरा देवा कुणबी केलो नाही तर दंबे असतो मेल. हा जातीचा विचार तुकारामांनी मांडलाय. मात्र खरे पाहता श्री तुकाराम महाराज चौवर्णातील होते. ते ब्रह्मनिष्ठ होते. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, अशा अर्थी ते ब्राह्मणच होते. आत स्वतःच्या मनाशी व बाहेर जनाशी युद्ध करून त्यांनी दोघांवरही विजय मिळवला. या अर्थी ते क्षत्रिय होते. भक्तिप्रेमाचा त्यांनी जन्मभर व्यापार केला म्हणजे ते वैश्य होते, आणि पांडुरंगाचे आयुष्यभर निष्काम सेवा केली म्हणून ते शूद्रही ठरतात. मात्र ते चौवर्णाच्या पलीकडील होते या शंका नाही. क्षर अक्षर वेगळा तुका राहिला सोहळा. क्षराक्षरा पलीकडे असे ते होते. तेथे जात कुळ याचा विचारच नसतो. देहू ही बाजारपेठ होती. तुकोबाच्या घराण्याकडे देहू येथील महाजनकीची मिरास बाजारपेठेतील महाजनकीचा वाडा होता. पुरातन इनाम चालत होते. देहूमध्ये कसबा होता. महाजन थेटे प्रतिष्ठित अधिकारी तेथे असत. तुकोबाची शेतीवाडी, सावकारी व व्यापारही होता. असे पाहता एकंदरीत श्री तुकाराम महाराजचे घराणे प्रतिष्ठित होते. खाऊन पिऊन सुखी होते असे म्हणता येते. श्री तुकाराम महाराजाचे पूर्वज. श्री तुकाराम महाराजापासूनचे त्यांचे 8वे पूर्वज विश्वंभर बुवा हे थोर विठ्ठल भक्त होते. त्यांच्या पत्नीचे नाव आमाबाई. त्यांच्या घराण्यात पूर्वपार पंढरीनाथाची भक्ती होती. तुझ्या वडिलोवडिली निर्धारी चालविली पंढरीची वारी, अशी त्याची सर्वता अंतर न करी त्याची तरीच संसारी सफलपण, अशा विश्वंभराच्या मातेचा त्यास उपदेश होता. त्यांनी मातृवचन पाळून पंढरीची वारी दीर्घकाळ निष्ठापूर्वक केली. त्यांची अनन्य भक्ती पाहून देव कायम त्यांच्या घरी वास्तव्यास आले. विश्वंभर बुवांना दृष्टांत झाला त्यानुसार ते जवळच्या आंब्याच्या वनात गेले. तेथे त्यांना विठ्ठल रुक्माईची मूर्ती मिळाल्या. त्यांनी त्या वाजत गाजत आणल्या आणि आपल्या घरी त्यांची प्रतिष्ठापना केली आणि देहूमध्ये पंढरपूर आले. विश्वंभर बुवाचे हरी आणि मुकुंद हे 2 पुत्र तरुणपणीच दर्वे मिळविण्याच्या लोभाने घराबाहेर पडले. एका राजाकडे नोकरीस राहिले. लढाईत मारले गेले. त्यावेळी हरीची पत्नी गरोदर होती. तिला मुलगा झाला. आमाबाईने त्याला सांभाळले. श्री तुकोबाची वंशावळ. विश्वंभर बुवा, हरिबुवा, विठोबा, पदाजी, शंकरबुवा, कान्होबा, वाल्होबा यांची पत्नी कनकाबाई. सावजी तुकोबा कान्होबा तुकाराम महाराजाच्या पत्नी रखमाबाई व जिजाबाई. आपले विठ्ठल भक्ताचे घराणे आहे. विठ्ठल भक्ती आपली मिरास आहे याचा तुकाराम महाराजांना अभिमान होता. विठ्ठल भक्तीचा कुळ धर्म कुळाचार चालविल्याने ज्ञान लाभते, भक्तीचा लाभ होतो असे तुकोबांनी स्वतःच म्हटले आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थवर्त, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग. श्री तुकाराम महाराजाचे बालपण. श्री तुकाराम महाराजाच्या वयाची पहिली 13 वर्षे आईवडिलाच्या प्रेमाच्या सुरक्षेच्या छायेखाली आनंदात गेली. त्यांना बालपणी मुलाबरोबर खेळण्याची वेळ असावी असे त्यांनी वर्णिलेल्या श्रीकृष्ण व त्यांच्या सवंगड्याच्या बाललीलावरून दिसून येते. चेंडू, टिपऱ्या, मामा, हुंबरी, विटी दांडू, कुरघोडी, मृदंग, हुतुतू, पाट्या अशा अनेक खेळावरचे त्यांचे अभंग, काल्याचे अभंग, देवाशी केलेल्या प्रेम कलहाचे खेळाचे दृष्टांत देऊन केलेले वर्णन यावरून त्यांचे खेळातील स्वारस्य व नैपुण्य प्रत्ययास येते. श्री तुकाराम महाराजांना आपल्या प्रकारे मातृसुखाचा लाभ झाला असावा असे त्यांनी देवाची आळवणी करताना दिलेल्या आईच्या दृष्टांतावरून समजते. उदाहरणार्थ, मातेची आचित्य अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसर्या पुला जवळी घेताशी न गेला, लागली मुखास्तन गाली पान माऊली, मेळविता अंगे अंग प्रेमरंग वाढतो, नलग मायेशी बाळे निर्वावे, आपुल्या स्वभावी वेडे त्याशी, गोडधोड त्याशी ठेवी न मागता, समाधान खाता ठेवी मना. खेळता गुंतले उगवणी आणि बैसोनी असतनी लावी बळे, त्यांच्या दुःखे पडे आपण कापरे, लाई तळीवरी होये जैशी, तुका म्हणे देह विसरे आपुला आघात तो त्याला लागोनी, माझी विठ्ठल माऊली प्रेम पान पाजिली, कुरवाळुनी लावी स्तनी नवजे दुरी जवळुनी,
केले पुरवी आळी नव्हे निष्ठुर कोवळी. तुका म्हणे घास मुके गाला ब्रह्मरस. श्री तुकाराम महाराजासारख्या आईच्या मायेचा ठाव घेणारा कवी विरळच. आईच्या मृत्यूनंतर तुकोबांना इतरत्र हे प्रेम अनुभवास आले नाही, म्हणून त्यांनी मायेचा संपूर्ण ठेवा विठ्ठलाला विठाई मानून दिला. श्री तुकाराम महाराजाचा लौकिक प्रपंच. तुकाराम महाराजाच्या आई वडिलांना सावजी तुकाराम व कानोबा असे 3 पुत्र झाले. तत्कालीन पद्धतीनुसार त्यांनी बालपणीच मुलाची लग्ने लावून दिली. तुकाराम महाराजाच्या पत्नीचे नाव रखुमाई असे होते. तिला दम्याचा विकार असल्याने लग्नानंतर कळाल्यावर त्यांचे दुसरे लग्न पुण्याचे अप्पाजी गुळवे व सावकाराच्या कन्येशी लावून लगेच करून दिले. वयाच्या 12व्या वर्षी पहिली व 13व्या वर्षी दुसरी अशा 2 बायका तुकाराम महाराजाच्या पदरी बांधले गेले. या दुसऱ्या पत्नीचे नाव आवळी उर्फ जिजाबाई असे होते. तुकारामाचे वडील बंधू सावजी विरक्त होऊन तीर्थाटनास निघून गेले. वडील वालोबा यांचे वय झाले होते. त्यांनी श्री तुकाराम महाराजाच्या गळ्यात प्रपंचाची जबाबदारी टाकली. तुकोबांनी जमा खर्च ठेवणे, शेती सावकारीकडे लक्ष देणे, दुकानाची व्यवस्थापनी ही कामे अक्कल हुशारीने केली. त्यांचे वडील वालोबा यांनी देणे घेणे उदीम हातवटी तोट्या नफ्या असावी दृष्टी, जेणे सोयीत होईल शेवटी तैशी गोष्टी करावी असा उपदेश त्यांना केला. तुकाराम महाराजांनी 4 वर्षे नेटका प्रपंच केला. लोकांकडून भलेपणा मिळविला, मात्र नंतर त्यांच्यावर एकामागोमाग एक संकटाची मालिकाच कोसळली. खऱ्या भक्ताची पार करण्यासाठी ईश्वर त्याला अनेक संकटांना सामोरे जाण्यास लावतो म्हणतात, तसेच हे झाले असावे का? देवाला तुकोबाच्या आयुष्याचे सोने करायचे होते, म्हणून तर त्याने त्यांच्यावर अशी संकटे आणली नसतील. श्री तुकाराम महाराजावरील संकटे आणि संकटे. श्री तुकाराम महाराजांनी 4 वर्षे लौकिक व्यावहारिक प्रपंच केला, मात्र त्यांच्या वयाच्या 17व्या वर्षापासून दुष्काळ, जवळच्या व्यक्तींचा वियोग, द्रव्यहानी, अपमान असे आपत्तीचे बाण एका मागोमाग एक त्यांच्यावर बरसले. त्यांच्या डोळ्या देखत त्यांची पहिली पत्नी रखुमाई दुष्काळामुळे अन्न न मिळाल्याने भूकबळी ठरली. त्यांचे पहिले अपत्य संताजी बाळ हे त्यांच्या संसारवेलीवरील फूल पुरते न उमलतात गळून पडले. नंतर आई वडील भावजय हेही सारे काळाच्या पडद्याआड गेले. सारी दुःखे चौबाजूंनी त्यांच्या अंगावर कोसळली. अत्यंत सुकुमार असे तुकोबारायाचे कोमल हृदय विदीर्ण झाले. ते उदास बनले. तशात त्यांची दुसरी पत्नी जिजाई हिला आपल्या पतीचे मन प्रेमाने सांभाळताच आले नाही. ती सौम्य प्रकृतीची नव्हती. आपल्या मृदू वर्तनाने, कोमल व वाणीने कदाचित ती पतीला संसारात गुंतवू शकली असती, परंतु तसे व्हायचे नव्हते. तिचा स्वभाव करडा, काहीसा कर्कश म्हणावा असाच होता. तिचा स्वभावच तुकोबाच्या वैराग्याला कारणीभूत ठरला असावा. तुकोबांनी दुःख बांधवडी आहे का हा संसार, फटकळ हा संसार असे प्रपंचाचे स्वरूप ओळखले आणि संसारापासून ते दूर गेले. संसाराकडे पाठ फिरवले आणि परमेश्वराकडे तोंड वळले. संसाराला मन विटून गेले. त्या वैतागाने वैराग्यात रूपांतर झाले आणि त्याचमुळे ज्ञानभक्तीचा मार्ग श्री तुकाराम महाराजांसाठी उघडून गेला. ही दैवी रचना होती. श्री तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, तुका म्हणे माझी न होत ही कोणी, तुझ चक्र पाणी वाचुनिया. एका भगवंताखेरीज आपले कोणीही नाही हे त्यांना पूर्णपणे कळले आणि भक्ती मार्गाकडे वळले. त्यांनी भक्तीची परिसीमा गाठली. देवना संसार तुका दोन्हीकडे चोर असे तुकोबांना म्हटले आणि त्यांनी देवाचे पाय धरले. देव ना संसार तुका दोन्हीकडे चोर असे तुकोबांना वाटले आणि त्यांनी देवाचे पाय धरले. ते कधी सोडलेच नाही. त्यांना वैराग्य प्राप्त झाले. त्यांच्या उदासीनतेचा गैरफायदा घेणेकरांनी त्यांचे पैसे बुडविले. देणेकरांनी मागे तगादा लावला. चौकात तुकोबाचे वाण्याचे दुकान होते, तेही बुडाले. आतबट्ट्याचा व्यापार झाला. सावकारी कर्जापायी स्वतः एकेकाळी सावकारी करणाऱ्या श्री तुकारामांना आपल्या घरातील चीजवस्तू मोडावी लागली. जिजाईची आदळापट सुरू झाली. कर्कश संगती, दुःख, उदंड फजिती नाही, इह नाही परलोक, मजूर दिशे जैसा रंका अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यांच्या मागे दुर्दैव लागले. एकदा बैलावरून धान्य घरी घेऊन येताना एक पोते कोठेतरी पडले. घरातील 4 गुरापैकी 3 अकस्मात मरून गेली. परिस्थिती हलाखीची झाली. एकेकाळचे महाजन अन्नाला महाग झाले. कोणी उधार देईना, उसनवार देईना. शेवटी तुकोबांनी मनाच्या ठिया केल्या. मिरच्या विकत घेतल्या व विकायला कोकणात गेले. तेथे त्यांच्या भोळ्या स्वभावामुळे त्यांना लबाड माणसांनी लुटले. काही पैसे मिळाले होते, पण सोन्याचा
मुलामा दिलेले पितळी कडी एका भामट्याने त्यांच्या हातात दिली आणि त्यांचे पैसे घेऊन पळून गेला. जिजाईने त्यांना एकदा 200 रुपये आपल्या नावाचे खत करून दिले. वडिलोपार्जित व्यापारी कला अंगी असल्यामुळे त्यांनी त्या पैशांनी मिठाई व्यापार केला. 200चे 250 केले. परत येताना वाटेत त्यांना एका दारिद्र्यग्रस्त माणूस भेटला. रडून गयावया करू लागला. कोमल हृदयी तुकारामांना त्यांची दया आली आणि मिळालेले सारे पैसे त्या गरिबाला त्यांनी देऊन टाकले. त्यानंतर महाराष्ट्रात सतत 3 वर्षे भयंकर दुष्काळ पडला. श्री तुकाराम महाराजाची अन्न दशा झाली. शेवटी प्रपंचाला त्रासून संसाराला कंटाळून ते पूर्ण विरक्त वैरागी झाले. श्री तुकाराम महाराजाचा आयुष्यक्रम. श्री तुकारामाचा जन्म, गुरुपदेश, वैकुंठगमन याविषयी बरीच मतभिन्नता आहे. मात्र हरिभक्त परायण पांगरकर बुवांनी अनेक दाखले पाहून जो निष्कर्ष काढला आहे तो सर्वसामान्य झाला आहे. संदर्भ श्री तुकाराम चरित्र, हरिभक्त परायण ल रा पांगरकर. शके 1530. तुकाराम महाराजाचा तुकोबाचा जन्मस्थान देहू. तुकोबाचे आयुर्मान 42 वर्ष. शके 1543. वय 13 वर्षे. तुकोबावर वडिलांनीच प्रपंचाची जबाबदारी सोपवली. शके 1544 ते 46. वय 13 ते 15 वर्षे. तुकोबाची 2 लग्ने. शके 1547. वय 17 वर्षे. तुकोबाची आई वडील थोरली भावजई यांचे मृत्यू. शके 1548. वय 18 वर्षे. सावजीचे वैराग्य तीर्थाटनास प्रयाण. शके 1550. वय 20 वर्षे. मनाची उदासीनता दूर सारून पुत्र सयाजी व दोन्ही पत्नी यांच्याशी संसार करण्याची उमेद घेतली. शके 1551. वय 21 वर्ष. दुष्काळ, संकटे, दिवाळखोरी. शके 1552. वय 22 वर्षे. भयंकर दुष्काळ. प्रथम पत्नी रखुमाई व पुत्र यांचा भूकबळी. वैराग्य प्राप्ती, नामस्मरणाचा अभ्यास. शके 1553. वय 23 वर्षे. विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार, कीर्तन, श्रवण, ज्ञानेश्वरी भागवत याचे पारायण. शके 1554. वय 24 वर्ष. माघ शुद्ध 10 गुरुवार, गुरु उपदेश. शके 1556 ते 57. वय 26 वर्ष. कवित्व स्फूर्ती. शके 1560. वय 30 वर्ष. रामेश्वर भट्टांनी केलेला प्रचंड छळ, सगुण साक्षात्कार. शके 1571. वय 41-42 वर्ष. फाल्गुन वद्य 2 शनिवार. सूर्योदयानंतर 4 घटका या समयी प्रयाण. अशा प्रकारे संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांच्या जीवनाचा संपूर्ण आलेख आहे. वयाच्या इतक्या अल्प काळात त्यांनी केलेल्या लोकोत्तर कार्यापुढे आपण फक्त नतमस्तकच होऊ शकतो. त्यांचा आत्मचरित्रपर अभंग आपल्याला हे चित्र अधिक परिणामकारकरित्या स्पष्ट करतो. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय आधी, तो हा देव कुळपूज्य. नये बोलो परी पाळिले वचन, केली याचा प्रश्न तुम्ही संती. संसारे झालो अति दुःखे दुःखी, माये बापे शेवी क्रमिले. दुष्काळे आटिले द्रव्ये नेला, मान श्री एकी अन्न अन्न करीती मेली. लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे, व्यवसाय देखे तुटी येता. देवाचे देऊळ होते ते भंगले, चित्ताशी जे आले करावेशे. आरंभी कीर्तन करे एकादशी, नवथे अभ्यासी चित्तादी. काही पाठ केली संताची उत्तरे, विश्वास आदरे करुनिया. गाती पुढे त्यांचे धरावे द्रुपद, भावे चित्त शुद्ध करुनिया. संताचे शेविले तीर्थपाय वनी, लाज नाही मनी येऊ दिली. ठाकला तो काही केला उपकार, केले हे शरीर कष्टवनी. वचन मानिले नाही सो हृदयाचे, समूळ प्रपंच विटाला. सत्य सत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. मानिले स्वप्नी गुरुचा उपदेश, धरिला विश्वास दृढ नामी. यावरी झाले कवित्वाचे स्फूर्ती, पाय धरिले चित्ती विठोबाचे. निषेधाचा काही पडिला आघात, तेने मध्ये चित्त दुखावले. बुडविल्या वया बैसलो धरणे, केले नारायणे समाधान. विस्तारी सांगता बहुत प्रकार, होईल उशीर आता पुरे. आता आहे तैसा दिसतो विचार, पुढील प्रकार देवदाने. भक्ता नारायण अनुपेक्षी सर्वता, कृपावंतायसा कळवले. तुका म्हणे माझे सर्व भांडवल, बोलविले बोलत पांडुरंगे. भक्ताची नारायण कधीच उपेक्षा करत नाही. याचा श्री तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. यापुढील श्री तुकाराम महाराजाचे चरित्र म्हणजे तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता हेच होय. श्री तुकाराम महाराजाच्या गाथेत वाङ्मयीन इतिहास
महाराष्ट्र संतांच्या अवतरापूर्वी बरेच संस्कृत वाङ्मय निर्माण झाले होते, परंतु मराठी वाङ्मय अपवादानेच होते. मराठी भाषेत शास्त्र सांगणारे कोणी नव्हते. शके 1100 मध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव व मुक्ताबाई ही 4 संत रत्ने विठ्ठल पंत कुलकर्णी यांच्या पोटी जन्माला आली. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून मराठी भाषेचा गौरव केला. यापूर्वी श्री मुकुंदराज स्वामींनी विवेक सिंधू ही पहिली मराठी ग्रंथरचना केली होती. त्याचा परमामृत हा ग्रंथही मराठी भाषेचे एक आद्य पुष्प आहे. ज्ञानदेवानी सर्वसामान्य मराठी माणसासाठी सोनियाच्या खाणी उघडल्या. ब्रह्मविद्या सोप्या प्रकारे समजावली. भगवद्गीता गंगेचे मराठी घाट बांधून तिथे अध्यापन सर्वांसाठी सोपे केले. माझी मराठीची बोले कौतुके परी अमृता तेही पैजाजिके असा मराठी भाषेविषयीचा ज्ञानदेवानी अभिमान व्यक्त केला. त्याच वेळी नामदेव महाराजांनी ज्ञानदीप उजळून पंजाबपर्यंतचा प्रांत प्रकाशित केला. परिसा भागवत, जनाबाई, जनमित्र, नागा, गोरोबा, कुंभार, चोखामेळा यांच्यासह सावतामाळी यांनी परमार्थाचे मळे फुलविले. महाराष्ट्र वाङ्मय दृष्ट्या बराच समृद्ध झाला. त्याला विशेष सौंदर्याची गरज होती. ती करून मराठी भाषेचा एक वेगळा डौल प्राप्त करून दिला. हस्तामलक, चतुश्लोकी, भागवत व रचनांनी मराठी वाङ्मय नगरीत आणखी सौंदर्य स्थळे निर्माण केली. शिवाय अभंगाची कलाकुसर करून भारुडांनी त्या चित्रामध्ये रंग भरले. ज्ञानभक्तीचा कौशल्यपूर्ण आविष्कार घडविला. आता अशा प्रकारे महाराष्ट्राचे वाङ्मयीन वैभव अधिक तेजाळू लागले. महाराष्ट्रातील पारमार्थिक लोकांना याहून अधिक काही हवे होते. संगीत भजन हवे होते. वैकुंठ प्रत नेणारी वाट कोणीतरी दाखवायला हवी होती. भवसागर पार करून पहिलं तरी जायला भरभक्कम पूल हवा होता. मोक्षप्राप्ती मिळवून देणारा राजमार्ग हवा होता. लोकांची ही गरज संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांनी भागविण्याचे ठरविले. त्यांनी अभंग रचना करून घरोघरी शास्त्रीय संगीत ऐकविले जाईल हे पाहिले. हे अभंग शास्त्रीय गायक, पंडित, कीर्तनकार यांच्यासाठी अत्यावश्यक बाब होऊन बसले. राजमहालापासून झोपडीपर्यंत सर्वत्र त्यांनी स्थान मिळविले. ते तालासुरा स्वरात लयीत गायले जाऊ लागले. तसेच बोळ्या बाबड्या लोकांच्या तोंडून वेड्या वाकड्या स्वरातही म्हटले जाऊ लागले. या अभंगांनी जात्यावर धान्य दळणाऱ्या स्त्रियाच्या तोंडी जाऊन जात्याच्या घरघरीची लय पकडली आणि मृदंगाचा ठेकाही धरला. या अभंगाच्या सीमेवर मुखडे तोडेही खणानू लागले. वारकऱ्यांनी ते मुखोद्गत केले. थोडक्यात श्री तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून सारे जग हरिभजनाने ढवळून काढले. भक्तीचे नगारे वाजविले. पंढरीचा विठुराया डोळे भरून पाहावा यासाठी प्रत्येकाच्या मनात शिरून त्यांनी आमंत्रण दिले. भक्ती, ज्ञान, वैराग्य, धर्म यांचा लोकांना समजेल अशा भाषेत उपदेश करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेतील ज्ञान मराठीत जाणून पाया रचला तर ते ज्ञान अधिक परिणामकारकरित्या अगदी सामान्यातील सामान्यपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य इतर संतांबरोबर करून तुकारामांनी कळस गाठला. भागवत धर्माची पताका महाराष्ट्रात अधिक तेजाने तळपू लागली. धर्म, नीती, भक्ती, अध्यात्म आणि शास्त्रप्रमाणे हे भारतीय संस्कृतीचे पंचप्राण आहेत. संतांच्या वाङ्मयात हे उत्तमरित्या प्रतिपादित केले आहेत. हे वाङ्मय साऱ्या जगाच्या सुख समाधानासाठी निर्माण झालेले आहे. गाथा वाङ्मयाने तुकोबारायाचे अभंग गाथेने थोर भारतीय संस्कृतीचा महिमा अखिल मानव जातीला समजावून सांगण्याचे कार्य केले आहे. भगवंताच्याच आज्ञेने हे लोकोत्तर संत तुकाराम महाराज लोकोपकारासाठीच अवतीर्ण झाले होते. श्री तुकाराम महाराजाच्या गाथेची पार्श्वभूमी. श्री तुकाराम महाराजाच्या गाथेत वेदातील तत्वाचा अत्यंत सुंदर आविष्कार पाहावयास मिळतो. काही लोकांच्या मते वारकरी संप्रदाय हा संतांनी काढलेला एक नवीन मार्ग आहे, पण हा मार्ग नवीन असता तर तो जास्त काळ टिकला नसता. श्री तुकाराम महाराजांनी जुन्याच वैदिक मार्ग झाडून स्वच्छ केला. त्यातील सिद्धांत सर्वसामान्यांना समजतील असे सांगून तो मार्ग स्पष्ट केला. श्री तुकाराम महाराज म्हणतात, वैदिक संप्रदायावर आलेले मालिन्य झाडून झटकून स्वच्छ करण्यासाठी मी येथे आलो आहे. वेदाचा निरोप सांगण्यासाठी भगवंताने मला मृत्यूलोकात पाठविले आहे. वैदिक धर्माच्या रक्षणासाठी आम्हाला अनेक प्रकारे प्रयत्न करावे लागतात. धर्माचे पालन, पाखंड्याचे खंडन, हरिनामाचा प्रसार हे आमच्या अवताराचे मुख्य प्रयोजन आहे. आणि ते करीत असताना वाटेत आलेले कोणाची मन तो
मन तो लहान असो वा मोठा मी भीड ठेवणार नाही. अभक्त दुराचारी पापी दांभी कोणी असो, ब्राह्मणापासून अत्यंजापर्यंत, विद्वानापासून मूर्खापर्यंत, रावापासून रंकापर्यंत कोणाचीही मी उपेक्षा करणार नाही. मात्र स्पष्ट शब्दात बोलून त्यांची फजिती करीन. जगात मला काहीच कर्तव्य उरलेले नाही, परंतु लोक निष्कारण बुडत असलेले मला पाहवत नाही. भक्ती ज्ञान वैराग्य यांचा उपदेश करून त्यांच्याजवळ उपकार करण्यासाठी मी जगात अवतरलो आहे. अशी अभंग गाथेमधील श्री तुकाराम महाराजांची भूमिका आहे. ही गाथेची पार्श्वभूमी आहे. श्री तुकाराम महाराजाच्या गाथेचे महात्म्य. भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन संस्कृती आहे. अनेक शूद्र तत्वाचा संघात म्हणजे संस्कृती अशी संस्कृतीची व्याख्या केली जाते. स्वदेश भक्ती ही संस्कृतीमुळेच निर्माण होत असते. संस्कृती हे देशाचे खरे वैभव आहे. देशाचे रक्षण म्हणजे संस्कृतीचे रक्षण होय. म्हणून वेद वाङ्मयापासून ते श्री तुकाराम महाराजाच्या गाथेपर्यंत सर्व वाङ्मयाने संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य केले आहे. भारतीय संस्कृतीची तत्वे, तत्वज्ञान, धर्म, समाजरचना, राज्यशासन आणि अर्थशासन ही आहेत. संस्कृतीचे या पाचही अंगाचा संत श्री तुकाराम महाराजांनी अत्यंत परिणामकारकपणे परामर्श घेतलेला आहे. तत्वज्ञान. श्री तुकाराम महाराजाच्या गाथेत भागवत धर्माचा पुरस्कार केलेला असला तरी अद्वैत तत्वज्ञानाला विशेष महत्त्व दिले आहे. धर्म गाथेमध्ये वैदिक धर्माचे महत्त्व सांगितले आहे. समाज रचना. वैदिक धर्मानुसार वर्णाश्रम व्यवस्था समाजात पाळली जावी असे गाथेत प्रतिपादित केले आहे. राज्यशासन हे धर्म नियंत्रित असावे असे गाथेत सांगण्यात आले आहे. राजाने अन्यायाची बाजू कधी घेऊ नये, तसेच अन्यायाची उपेक्षाही करू नये असे गाथेत सांगितले आहे. राजाने अपराध्याला शिक्षा न करता जर सज्जनाला शिक्षा केली किंवा राजा स्वतः धर्माच्या विरुद्ध वागला तर तो नरकात जातो असे श्री तुकाराम महाराज आपल्या गाथेत स्पष्टपणे सांगतात. ज्या देशाचा राजा वाईट असेल त्या राज्यातील प्रजाही वाईटच असेल असे तुकाराम महाराज म्हणतात. राज्य शासनाबाबत रामराज्याचा आदर्श त्यांच्यासमोर होता. म्हणून त्यांनी झाले रामराज्य काय होणे आम्हाशी असे म्हणून रामराज्याचे वर्णन गाथेमध्ये केले आहे. अर्थव्यवस्था. गाथेमध्ये तुकारामांनी अर्थव्यवस्थेबाबतही मत प्रस्थापित केले आहे. श्री तुकाराम महाराज जन्मजात व्यापारी असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणामकारकरित्या भाष्य करतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असे महाराज म्हणतात. धर्मनीतीच्या मार्गाने धन मिळवावे व ते निष्काम बुद्धीने विचारपूर्वक समाज कार्यासाठी खर्च करावे अशी आदर्श अर्थव्यवस्था गाथेत सांगितली आहे. श्री तुकाराम महाराजांनी व्यापारात नफा मिळवावा असेही सांगितले आहे. मात्र तो लौकिक अर्थी नसून हरिनामाचा व्यापार करून विठ्ठल चरण कायम स्थिर राहण्याचा नफा मिळवावा असे ते म्हणतात. गाथेत अनेक ठिकाणी बाजार व्यापार, देणे घेणे, नफा तोटा याची उदाहरणे त्यांनी दिलेली आहे. संत श्री तुकारामाच्या गाथेमध्ये वेद, शास्त्रे, पुराणे यांचे प्रामाण्य मानले आहे. भोग तो घडे संचिता वाचून असा कर्मसिद्धात गाथेत मांडला आहे. जगाला मी जो उपदेश करीत आहे तो माझ्या पदरचा नाही, वेदातील सिद्धांतच मी सांगत आहे. व्यावसायिक ऋषी मुनींनी जे सांगितले तेच मी अनुवाद रूपाने सांगत आहे. विठ्ठलाला शरण जावे आणि निज निष्ठेने त्यांचे नाम घ्यावे ही गोष्ट वेदांनी सांगितली आहे. शास्त्राचे सार विठ्ठलाला शरण जावे हेच आहे. 18 पुराणे हे सांगतात. विठ्ठलाच्याच कृपेमुळे मला हा वेदार्थ समजला, नाहीतर मला तो अधिकारच नाही असे तुकाराम महाराज आवर्जून सांगतात. गाथेमध्ये अनेक ठिकाणी वेद प्रमाणाचे दाखले दिलेले आहे. विठ्ठल आमचे जीवन आगम निगमाचे स्थान असे महाराज म्हणतात. श्री तुकाराम महाराजाची वेदनिष्ठा सोजवळ होती. पंढरीचा नाथ श्री पांडुरंग पंढरीनाथ पांडुरंग हा गाथेचा आत्मा. श्री तुकाराम महाराजाचे विचारचक्र या पांडुरंगाभोवतीच फिरत आहे. त्यांच्या वाणीला पांडुरंगाचे वर्णन करण्यात धन्यता वाटते. त्यांनी आपली वाणी पांडुरंगाला समर्पित केली आहे. शून्याच्या मागे असलेले अंक पुसला तर त्या शून्याला काहीच किंमत उरत नाही. त्याचप्रमाणे गाथेतून जर पांडुरंग वगळला तर गाथा ही गाथा होऊ शकणार नाही. इतके या गाथेचे पांडुरंगाशी तादम्य आहे. पांडुरंगाचे वर्णन महाराजांनी पुढील 5 प्रकारे केले आहे, कारण महाराजांना 5 प्रकारात पांडुरंगाचे दर्शन झाले होते.
प्रतिमा दर्शन. पांडुरंग हे बाळमूर्ती असून विठेवर समचरण कमरेवर हात ठेवून भक्ताची वाट पाहत उभा आहे. त्याच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत, कमरेला पितांबर नेसलेला आहे, कानात मकराकृती कुंडले, कंठात कौस्तुभमणी व डोक्यावर मुकुट धारण केलेला हा पांडुरंग आहे. मुळात निर्गुण निराकार असलेला पांडुरंग भक्तासाठी सगुण साकार झाला आहे. देव प्रथम वैकुंठाहून मथुरेला आला, तेथून गोकुळात, नंतर द्वारकेत व तेथून पुंडलिकासाठी पंढरीत आला. पुंडलिक निस्वार्थी होता. तो म्हणाला, देवा तुम्ही माझा उद्धार केला आहातच, परंतु जे मूढ पापी अज्ञानी आहेत त्यांनाही तुम्ही भवनदीच्या पहिलं तरी न्या. अशी पुंडलिकाची प्रार्थना देवाने ऐकली व आजही तो तेथे सर्वांच्या कल्याणासाठी उभा आहे. पांडुरंग हे श्री तुकाराम महाराजाचे कुलदैवत होते. महाराज पंढरीला येत तेव्हा विठ्ठल प्रतिमा रूप पाहून त्यांचे देहभान हरपत असे. या विठ्ठल प्रतिमेचे स्थान त्यांच्या हृदयात स्थिरावले होते. देहूला परतल्यावरही त्यांना विठ्ठलाचे सान्निध्य जाणवत असे. इंद्रायणी स्नान केले तरी चंद्रभागेचे स्नान त्यांना घडत असे. सगुण दर्शन. श्री तुकाराम महाराजांना विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनाची ओढ प्रतिमा दर्शनापेक्षा जास्त होती. देवाने सगुण दर्शन द्यावे म्हणून ते नाना प्रकारे देवाची आळवणी करीत. दर्शन देण्यास उशीर लावला तर ते देवावर रागवतही असत. तुझे दर्शन झाले नाही तर माझे मन, बुद्धी, इंद्रिय, शरीर काहीच समाधानी होणार नाही. ज्यांना तू दर्शन दिले आहेस ते संत मला हसतील असे ते म्हणत. त्यांची ही आर्त आळवणी ऐकून विठ्ठल त्यांना सगुण दर्शन देत असे. विठ्ठल हा तुकाराम महाराजाच्या जीवाचे जीवन होते. साऱ्या संपत्तीचे निदान होते. विठ्ठला वाचून अन्य उपास्य दैवत नाही, विठ्ठला वाचून दुसरे ब्रह्म नाही असा त्यांचा विश्वास होता. माझा विठोबा सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यशाली आहे असे वर्णन त्यांनी केले आहे. अवतार दर्शन. या विठ्ठलानेच मत्स्य कोर्म वराहाशी सोंगे घेतली. प्रल्हादाने अर्थसाध घातल्यावर स्तंभातून त्याच्या रक्षणासाठी प्रगट होणारा हा विठ्ठलच आहे. बळीराजाचा द्वारपाल होऊन पाताळात राहणारा हा विठ्ठलाचा आहे. प्रभू रामराया हाच आहे. आणि गोकुळात बाळगोपाळाबरोबर खेळणारा, गोपिकाबरोबर रास क्रीडा करणारा, दही दूध लोणी चोरून खाणारा, तसेच गोवर्धन पर्वत उचलून गाई वासरे गोपाळ सारे गोकुळ वाचविणारा, अर्जुनाला भगवद्गीता सांगणारा, संभवानी युगे युगे म्हणणारा गोपाळ कृष्ण हा विठ्ठलच आहे. हरिहर एकच, त्यामुळे भगवान शंकरही हा विठ्ठलच आहे. अनेक अवतार घेणारा, अनेक रूपे धारण करणारे एक विठ्ठल आणि विठ्ठलच आहे असे श्री तुकाराम महाराज गाथेमध्ये अनेक अभंगामधून सांगत आहे. ईश्वर दर्शन. ज्या आधी तत्वापासून पृथ्वी आणि भौतिक जन निर्माण झाले तेच तत्व म्हणजे विठ्ठल आहे. तोच इंद्रियांना प्रेरणा देतो, त्या इंद्रियाकडून विशिष्ट कार्य करून घेतो. हा पांडुरंग सर्वगुण संपन्न आहे. श्री तुकाराम महाराजांना हा पांडुरंग जगत कारण ईश्वर आहे असे प्रतीत होत होते. हा विठ्ठल साऱ्या जगाचे अधिष्ठान आहे असे महाराज मानित असत. तसा त्यांना साक्षात्कार होत असे. म्हणून गाथेमध्ये त्यांनी पांडुरंगाच्या निर्गुण निर्विशेष रूपाचे वर्णन केलेले आढळून येते. ब्रह्मदर्शन. विठ्ठलाला स्वतःचे नाव नाही, रूप नाही, देश काल स्थिती याची मर्यादा नाही. हा विठ्ठल म्हणजे सोप्या जगाचे अधिष्ठान असल्यामुळे तो साऱ्या जनात वनात त्रिभुवनात विस्तारला आहे. साऱ्यांना व्यापून उरला आहे. तो अणुरेणूचा गाभा असून आकाशाहून मोठा आहे. तो स्थूल आहे, सूक्ष्म आहे, तो सारे काही आहे. तोच परब्रह्म आहे, निराकार निर्गुण आहे, साकार सगुण आहे. तो सर्वांचा परमात्मा आहे. मी जेथे जेथे पाहतो तेथे तेथे मला विठ्ठल आणि विठ्ठलच दिसतो. तो जळी स्थळी काष्टी पाषाण आहे, प्रत्येक भूतमात्रात आहे. अशा तो ब्रह्मरूप आहे असे तुकाराम महाराजांनी गाथेतील अनेक अभंगामधून सांगितले. अशा प्रकारे संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांना श्री विठ्ठलाचे प्रतिमा दर्शन, सगुण दर्शन, अवतार दर्शन, ईश्वर दर्शन आणि ब्रह्मदर्शन असे 5 प्रकारात दर्शन झाले होते. 5व्या ब्रह्मदर्शनापर्यंत ज्याला लाभ झाला त्याला विठ्ठलाचे खरे दर्शन झाले असे श्री तुकाराम महाराजाचे म्हणणे आहे. या 5 दर्शनापैकी प्रतिमा दर्शन फक्त डोळ्यांनी घडते. सगुण दर्शन अनन्य भक्ती सहित चक्षु इंद्रियांनी डोळ्यांनी घडते. अवतार दर्शन तद्रूप विषयक भावना सहित चक्षु इंद्रियांनी होते.
ईश्वर दर्शन हे मात्र निव्वळ परोक्ष आहे आणि ब्रह्मदर्शन हे केव्हा घडते तर गुरुने उपदेशिलेल्या महावाक्याचे ब्रह्मवाक्य विठ्ठलाचे आत्मत्वाने जेव्हा अभेद ज्ञान होते तेव्हा प्रत्यक्षच होते. अशा प्रकारे तुकोबारायांना पांडुरंगाचे स्वरूपात दर्शन दिले. पांडुरंग हा गाथेत प्रत्येक अभंगात गुंफलेला दिसून येतो. पांडुरंगाभोवतीच गाथा गुंफली गेलेली आहे. रामकृष्ण हरी बोले.